नमस्कार अमरावती. जवळजवळ 33 वर्ष माझी सर्व्हिस झालेली आहे. मी जिल्हा परिषद CEO म्हणून पण काम केलेलं आहे आणि महिला बालविकासला पण काम केलेलं आहे. तर मी अमरावती डिव्हिजनमध्ये अद्याप काम केलेलं नाही आहे. त्यामुळं मेळघाटची परिस्थिती एक्झॅक्ट कशी आहे याबद्दल मी जोपर्यंत तिथे व्हिजिट करत नाही, तिथल्या परिस्थिती माहिती घेत नाही, त्यामुळे मी त्याच्याबद्दल आत्ता मी काही नाही बोलू शकत. पण मी डेफिनेटली मला माहिती आहे की मेळघाट हा प्रश्न जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येक अधिवेशनामध्ये तो प्रश्न येतच असतो. त्यामुळे ह्याला मी नक्कीच प्रायोरिटी देऊन याच्यावरती काय उपाययोजना करता येतील त्याचा प्रयत्न करते. मॅडम, जो आपला विभाग आहे अमरावती विभाग हा शेतकरी आत्महत्याग्रस्त विभाग आहे. यवतमाळ झालं, यवतमाळमध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांचा आत्महत्या झाली आणि अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीमुळे आत्महत्या होतात. तर त्या संदर्भात आपण कुठला हे करणार? आता आत्महत्या होण्याचे कारणं अनेक आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचं जे आहे ते ऑल्टरनेटिव्ह एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज हे क्रिएट करणं फार आवश्यक आहे. आपल्याला गावामध्येच एम्प्लॉयमेंटच्या अपॉर्च्युनिटीज मिळायला पाहिजेत, यासाठी आपल्याला प्रयत्न करणं आवश्यक आहे. त्यासोबतच आपले जे बचत गट आहेत ते स्ट्रॉंग करायला पाहिजेत. कारण कुटुंबातलं पुरुष किंवा महिला कोणीतरी एक त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं राहणं आवश्यक आहे. त्यांना इन्कम जनरेटिंग ॲक्टिव्हिटीज हे असणं आवश्यक आहे आणि ह्याच्यावरती भर देण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. विभागात आरोग्याच्या खूप समस्या आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात बऱ्याच वर्षापासून आज आपण अमरावती जे जिल्हा सामान्य रुग्णालय आहे त्या रुग्णालयाची लिफ्ट बंद आहे आणि आरोग्याची समस्या खूप आहे. MRI मशीन बंद म्हणजे आलेली आहे, बरेच 9 महिन्यापासून येऊन पडलेली आहे, पण अजूनही ती ऑपरेट झालेली नाही. त्यामुळे जो गोरगरीब तिथे उपचार घ्यायला येतो तर त्याच्यावर आर्थिक भुर्दंड पडत आहे. तर ती बरेचदा इथे काही सामाजिक संघटनांनी आणि राजकीय पक्षांनी आंदोलनं सुद्धा केली, मात्र ती अद्यापही MRI मशीन सुरू नाही. ओके. जी इरविनसाठी आली होती ती सुपरला लावली तरी सुद्धा ती सुरू झालेली नाही. ओके. आता मी आजच चार्ज घेतला त्यामुळे ह्याच्याबद्दल मी काही जास्त बोलू नाही शकणार, पण तुम्ही हा प्रश्न उपस्थित केलेला आहे तर डेफिनेटली मी सिव्हिल सर्जन यांच्याशी बोलते आणि त्याच्यामधून काय मार्ग काढता येतो ते मी प्रयत्न करते की त्याच्यातून काय मार्ग निघेल.